भारताच्या प्रगतीमध्ये ईशान्येकडील भाग एक तेजस्वी अध्याय म्हणून उदयाला येत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। सिक्कीम राज्याच्या 50व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होताना बोलत होते। गेल्या 50 वर्षात सिक्कीम निसर्गाबरोबरच प्रगतीचं प्रारूप देखील बनलं आहे। 100% सेंद्रिय राज्य बनलं आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी सिक्कीमच्या प्रगतिशील वाटचालीचं महत्त्व अधोरेखित केलं। शेतीच्या नव्या प्रवाहाच्या दिशेनं सुरू असलेल्या देशाच्या वाटचालीत सिक्कीम आघाडीवर आहे अशा शब्दात सिक्कीमच्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली। सिक्कीमच्या 50व्या वर्धापन दिन सोहळ्यात खराब हवामानामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नसल्याबद्दल पंतप्रधानांनी दिलगिरी व्यक्त केली। मात्र यापुढच्या काळात आपण नक्कीच सिक्कीमवासियांची प्रत्यक्ष भेट घेऊ असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं। सिक्किम की ऑर्गेनिक बास्केट को और समृद्ध करने के लिए केंद्र सरकार ने एक और कदम उठाया है। यहां सोरेंग जिले में देश का पहला ऑर्गेनिक फिशरीज क्लस्टर बन रहा है। ये सिक्किम को देश और दुनिया में एक नई पहचान देगा। ऑर्गेनिक फार्मिंग के साथ साथ सिक्किम को ऑर्गेनिक फिशिंग के लिए भी जाना जाएगा। दुनिया में ऑर्गेनिक फिश और फिश प्रोडक्ट की बहुत बड़ी डिमांड है। इससे यहां के नौजवानों के लिए मछली पालन के क्षेत्र में नए मौके मिलेंगे। हमारा सपना है सिक्किम को कॉन्फ्रेंस टूरिज्म, वेलनेस टूरिज्म और कॉन्सर्ट टूरिज्म का भी हब बनाया जाए। सिक्किम समेत पूरा नॉर्थ ईस्ट नए भारत की विकास गाथा एक चमकता अध्याय बन रहा है। सिक्कीम हे केवळ आता एक गिरिस्थान न राहता जागतिक पर्यटन स्थळ बनलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। आगामी काळात भारत क्रीडा महासत्ता बनेल आणि हे स्वप्न साकार करण्यामध्ये ईशान्य भारत आणि सिक्कीमच्या युवाशक्तीची खूप मोठी भूमिका आहे अशी प्रशंसा देखील पंतप्रधानांनी केली। सिक्कीम राज्य स्थापनेच्या 50व्या वर्षपूर्तीनिमित्त स्मृती नाणं, स्मरणिका नाणं आणि टपाल तिकीट यांचं देखील प्रकाशन करण्यात आलं।